नमस्ते, मी सतीश भीमराव पांढरे, जिल्हा परिषदचा उमेदवार भारतीय जनता पार्टी, वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून मी उभा आहे. 21 तारखेपासून आतापर्यंत चांगल्या पद्धतीने आमच्याकडून प्रचार झालेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी भेटत आहे. त्याचं कारणच जे आहे की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असलेलं काम शेतकऱ्यांसाठी, महिला वर्गांसाठी, परत दीन दलित अपेक्षित उपेक्षित लोकांसाठी असलेलं त्यांचं काम, मोठ्या मोठ्या योजना, याच्याबद्दल शेतकरी वर्ग खुश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी 2017 पासून 2024 पर्यंत मी पंचायत समितीमध्ये केलेली कामं, लोकांशी असलेला माझा संपर्क, लोकांसाठी दिलेला वेळ, ह्या जोरावर मी या ठिकाणी 100% भारतीय जनता पार्टीतून येणाऱ्या 7 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि येणाऱ्या 9 तारखेला निकाल होईल, 100% आमच्यासारखे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला तिन्ही उमेदवार आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येणार आहे. काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य श्री जयकुमार गोरेभाऊ यांची सभा झाली निंबाळकीत येथे. अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद होता, लोकांची संख्या भरपूर होती, लोकांमध्ये उत्साह होता आणि जयकुमार भाऊ गोरे साहेबांनी या इंदापूर तालुक्यातील जनतेला आश्वासन दिले की तुमची कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही. ग्रामविकास मंत्री मी असल्यामुळे जेवढ्या लोकांशी कनेक्टिंग जी योजना आहे त्या, ग्रामीण भागाशी जी योजना आहे त्या, जे लोकांच्या बाबतीत खेड्यापाड्यामध्ये राबवू शकतो, तर सगळ्याच्या सगळ्या योजना माझ्या ग्रामविकास खात्याकडे असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असा शब्द या ठिकाणी जयकुमार भाऊंनी दिलेला आहे. आणि आज आपल्या वडापुरी येथे आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मान्य श्री आष्टीचे आमदार श्री आपले सुरेश अण्णा धस आणि दौंड तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य श्री राहुलदादा कुल यांची या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता जाहीर अशी सभा त्या ठिकाणी होणार आहे. तरी मतदार बंधू भगिनीला माझी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या सभेसाठी यावे अशी विनंती करतो.